अल्पवयीन मुलीच एका स्कूल व्हॅनमध्ये कोंबून तिच्यासोबत चाळे करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ दखल घेत सदर व्हॅन चालकास ताब्यात घेतलंय। सदर घटना मंगळवारी दुपारी घडली। भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निळा रोड परिसरातील एका स्कूल व्हॅनमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत चालक अश्लील चाळे छेडछाड करतानाचा व्हिडिओ दुपारी व्हायरल झाला। या घटनेचे उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नाईक, पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांनी तात्काळ दखल घेतली। काही तासात संशयित आरोपी व व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या। यानंतर भाग्यनगर पोलिसांनी घटनेचा छडा लावण्यासाठी ठाण्याच्या हद्दीत शोध मोहीम राबवली। काही तासात तरोडा नाका परिसरातून त्या चालक व व्हॅन ताब्यात घेण्यात आली। सदर घटनेबाबत संशयित आरोपींची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला असून त्याचं नाव अय्याज मोहम्मद फैयाज, वय 23, राहणार राजेशनगर, नांदेड असं असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी नाईक यांनी सांगितलंय। सदर घटनेतील मुलगी अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। स्कूल व्हॅन चालक व या अल्पवयीन मुलीला कॅनॉल रोडवरील डीमार्ट परिसरातील एका निर्जन स्थळी व्हॅनमध्ये घेऊन गेला होता। हा प्रकार काही नागरिकांनी पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यामुळे हा प्रकार उघड झाला। नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच या प्रकरणाला वेगळं वळण मिळू नये, तणाव वाढू नये याची पोलिसांनी दक्षता घेत अवघ्या काही तासातच व्हॅन चालकाला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।